सतत औषधं घेतल्यामुळे त्याचे किडनीवर होणारे दुष्परिणाम हे आजच्या काळात एक गंभीर समस्या बनलेली आहे. कारण अनेक लोक दीर्घकाळ औषधं घेत राहतात, काही वेळा डॉक्टरांच्या सल्ल्यांशिवाय, आणि त्यामुळे किडनीचं कार्य हळूहळू कमी होताना दिसतंय. किडनीचं मूलभूत कार्य काय आहे तर किडनी हे शरीरातील फिल्टरसारखं काम करते. ती रक्तातील विषारी पदार्थ काढून टाकते. त्याचप्रमाणे आपल्या शरीरातील जास्तीचं पाणीही बाहेर काढते. जेव्हा एखादं औषध शरीरात जातं तेव्हा त्याचा काही भाग किडनीतून बाहेर पडतो. जर औषध जास्त प्रमाणात घेतली गेली किंवा दीर्घकाळ घेतलं गेलं तर ते किडनीच्या पेशींना नुकसान पोहोचवू शकतं आणि त्याचे आपल्या किडनीवरती वाईट परिणाम होताना दिसतात. किडनीच्या फिल्टरला नुकसान होतं. काही औषधे रक्तातील प्रथिने आणि विषारी घटक फिल्टर करणाऱ्या भागांवर थेट परिणाम करताना दिसतात. त्यामुळे प्रथिनं मूत्रात जाणं सुरू होतं. दीर्घकाळ हे किडनीच्या फेल्युअरकडे नेऊ शकतं. तेव्हा कोणतीही औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या. मेडिकलमधील औषधं स्वतःच्या मनाने अजिबात घेऊ नका. त्याचप्रमाणे ही औषधं किडनीच्या नळ्यांना नुकसान पोहोचवतात. औषधांचे घटक किडनीच्या नळ्यांमध्ये साचतात आणि पेशींना नुकसान पोहोचवतात. त्यामुळे किडनी विषारी पदार्थ बाहेर टाकू शकत नाही आणि हे पदार्थ आपल्या शरीरामध्ये असेच साठून राहिले तर त्याचा आपल्या किडनीवरती वाईट परिणाम होतो. काही औषधांचं कण मूत्रनलिकांमध्ये जमा होतात आणि अवरोध निर्माण करतात. त्यामुळे मूत्र नीट बाहेर पडत नाही आणि विषारी पदार्थ पुन्हा रक्तात जातात. त्याचप्रमाणे किडनीत ॲलर्जिक इन्फ्लेमेशन होतं. त्यामुळे आपली किडनी व्यवस्थितपणे कार्य करू शकत नाही. तिच्या कार्यामध्ये अडथळे निर्माण होतात. त्याचप्रमाणे रक्तप्रवाह कमी होतो. किडनी दाबाखाली येते. अँटीबायोटिक्स किडनीच्या पेशींना हानी पोहोचवतात. त्याचप्रमाणे रक्तदाबही वाढू शकतो. त्याचप्रमाणे काही टॉक्सिन्स आपल्या शरीरामध्ये साठवूनही राहू शकतात, जसं की ते कॅन्सरही होऊ शकतो. आणि किडनी फेल होण्याचं प्रमाणही वाढू शकतं. तेव्हा कोणतीही औषधं घेताना डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतली तर हा धोका कमी होतो. किडनीला औषधांचं नुकसान झाल्याचं लक्षणं काय दिसतात तर पहिलं म्हणजे मूत्र कमी होतं किंवा बंद होतं. मूत्राचा रंग गडद होतो. चेहरा किंवा पाय सुजतात. थकवा येतो. अशक्तपणा येतो. मळमळ, उलटी जाणवते. भूक मंदावते. रक्तात युरिया आणि क्रिएटिनिन वाढतं. औषधांमुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी तुम्ही पहिलं महत्त्वाचं म्हणजे स्वतःहून कोणतंही औषध घेऊ नका. नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या. किडनीला इन्फेक्शन झालं आहे का यासाठी नियमित चाचणी करा. पुरेसं पाणी प्या. मेन महत्त्वाचं म्हणजे औषध घेतल्यानंतर पुरेसं पाणी प्या. पेन किलर्स वारंवार वापरू नका. कॅन्सर किंवा अँटीबायोटिक्स घेताना डॉक्टरांना किडनी तपासणीचा सल्ला घ्या. आहारात किडनीसाठी उपयुक्त गोष्टी वाढवा, जसं की तुळस, नारळ पाणी, लिंबू पाणी, पालेभाज्या. मूत्रात जर बदल दिसला तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. किडनीच्या संरक्षणासाठी नैसर्गिक उपाय जसं की गुळवेल विषारी घटक काढून टाकतं. पुनर्नवा मूत्रवर्धक, सूज कमी करतं. गोखरू किडनीचं कार्य सुधारतं. तुळस आणि लिंबू पाणी नैसर्गिक डिटॉक्स म्हणून हे वापर करतात. तेव्हा या गोष्टी तुम्ही नक्कीच घेऊ शकता. औषधे शरीरासाठी उपयोगी जरी असली तरी किडनीसाठी ती विषासारखी ठरू शकतात जर ती चुकीच्या पद्धतीने घेतली गेली तर. तेव्हा औषध योग्य प्रमाणात घ्या. त्याचं प्रमाण योग्य ठेवा आणि आपलं आरोग्य नक्कीच सुरक्षित ठेवा. जेव्हा आपल्याला किरकोळ आजार होतात जसं की सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, तेव्हा आपण डॉक्टरांकडे न जाता मेडिकलमधून गोळ्या आणतो आणि त्या घेतो. तेव्हा असं न करता किरकोळ आजार जरी असले तरी तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेतली तर आपल्या किडनीचं नक्कीच संरक्षण होऊ शकतं. तेव्हा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधं घ्या आणि आपल्या किडनीचं नक्कीच संरक्षण करा. त्यासाठी स्वतःच्या जीवनशैलीमध्येही थोडेफार बदल करा, जसं की व्यायाम, योग्य आहार आणि पाणी पिण्याची सवय लावा. या गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर नक्कीच आपल्या किडनीचं आरोग्य चांगलं राहतं.